काय काय काम करू? तू काय काम करते आता सभी? उरफाटा बोलत असतं तर काठी बेशी तर इतक्या जमाने काय किती वाढून झाडीच तू कसं झाड दाखव बरं. झाड्या तू काय बनवते तसा? काय रेसिपी वगैरे बनवली आजीने आणि लगेच कुठं आली बघा. हे बघा बघा ना बाई किती सुगराने काय झालं. बिस्किटच करून राहिले जाऊ. बिस्किट घ्यायच्या एकाच जागेवर सगळं सामान घ्यायचं होतं. डायरेक्ट नाही मॉलमध्ये आलो तर नाही का आजी काय औषधी वनस्पती दाखवून राहिली बघा. नमस्कार मंडळी, कसे आहेत तुम्ही? तर आजच्या नवीन ब्लॉगमध्ये तुमचे सर्वांचे स्वागत. आज सकाळपासून काहीच काम नाही केलंय घरामध्ये. डायरेक्ट उठलोय. आत्ता वाजले दुपारचे 3 आणि म्हणजे रात्री नाही का भरपूर माझं पोट दुखत होतं तर मला झोपायला 4 वाजले. आणि काल ब्लॉग वगैरे तुम्ही आता असं ब्लॉग वगैरे का बरं नाही टाकला तर काल मित्राचं लग्न होतं आणि पूर्णपणे आवाज होता तर तिथे शूट वगैरे काहीच करता नाही आलं. आणि तुम्ही पण बोर झाले असते काय बघून तिथं, कारण फक्त डान्स वगैरे केला आणि पब्लिक होती, सगळा आवाज होता. व्हॉइस कॅन्सलेशन पण नसं झालं. गाईज एवढा निवांत मी डायरेक्ट 1 महिन्यातून बसलो असं. एवढा निवांत मी कधीच बसलो नव्हतं आतापर्यंत. डेली शूट, आजीचा व्हिडिओ, मित्रांसोबत म्हणजे असं दररोज पळत होतं. एवढ्या दिवसातून पहिल्यांदा एवढं शांत बसलोय. बघा तुमची आजी काय करतो तू? बसलोय. बसायचे दिवस आहेत काही. मग काय करू? उठतो बसतो खातो पितो माझ्या हाज्या करतो झोपतो जाऊन हे काम कर. पण आता मी काय केलं, बसलो होतं बघतो थोड्या वेळ फक्त. बसलो तर झाडून जुडून काढ. तुझी बसलं सारे तर पटांग आणते. आणि तो झाडो काय होईल? मी नाही झाडायची. मी काय काय काम करू? तू काय काम करते आता सभी? उरफाटा बोलत असतं तर काठी बेशी. आता हे काय मग मी मग थोड्या वेळच बसलो होतो. नसलं काम करायचं तर वाडग्याच्या बाहेर निघायचं. वाडगेच बाहेर मला कोण घेईन कुठं गावात? पुढे बस तिकडे नाही तर तिकडे झोप. पुढं खाय तिकडे. बरं घेतो बा झाडून. कुठे झाडणे? ती पण तिला झाडणी. आणि काय झाडायचंय? चूल झाडायची पटांगण झाडायचं. गाईस संपलं बसायचं. आता घेतो झाडून. 5 मिनिटं बसलो होतो. आता काय झाडायचं? चूल बिल तर झाडेलीच आहे पहिली जण. आता झाडीचं वय ते सरपणा खाली येऊन त्याच्या खाली येऊन तसंच ठेवलंय. आता अजून वरतच करीत होतो. वर्षाचं इतक्या जमाने काय किती वाढून झाडीतोस तू? कसं झाडा दाखव बरं. झाड्या तू तुला झाडाला काय झालं? मग शिकव ना मला कसं झाडायचं. चांगलं निर्मळवाणी की झाडू. आता वर तर झाड तर आली लगेच भांडायला. अरे झाडू नाही द्यायना नीट. झाडीतून दामानी. गाईज बघू शकताय आज चांगली फायर झाली. तिने ऐकलं काय मी निवांत बसलोय शब्द. तिला बरोबर नाही वाटलं ते. निर्मळवाणी काम कर. आता निर्मळच करतो ना बाई. बघू शकताय फायनली एकदम व्यवस्थित झाड आहे. पण तरी अजून तिला पटायचं नाही बरं का. हे बघू शकता एकदम. आता हे सारलेलंच आहे शेवटी. आता इकडे जर पाय वगैरे पडला जर उकणलं तर ते कोणा बोलणे काय मी. बरं झाड आहे तरी. गाईज मी माझं झाडून घेतलंय. तर तुमची आजी बघू शकताय काय बनवते आज. आज मी नाही की तुम्हाला रेसिपीज दाखवतो. आपल्या ब्लॉगमध्ये नाही का तुम्ही भरपूर वेळा मानला की तू दुसरा व्हिडिओ काढतो ब्लॉगमध्ये का बरं रेसिपी घेत नाही. तर आज मी डायरेक्ट रेसिपी घेतो. काय बनवते बघू. अजून मला माहीत नाही आहे. तुम्हाला डायरेक्ट दाखवतोय. तर हे बघू शकताय काय बनवती. झाडी घे इकडे. कोणती? ती पाठीमागची. तू काय बनवून राहिली? काहीतरी बनते ना. काय बनवती? गाईज बघू शकता बटाटे वगैरे उकडायला टाकलेत. काय करायचं बटाट्याचं? वडापाव करते काय? काढून करायचं बटाट्याचं. कालून? भाजी नाही का सकाळची? भाजी आहे. मग आता सांग ना कर खोटं बोलते काहीतरी बनायचं वाटतंय. काय बनायचंय? बटाट्याचे चकले. चकले? आता हे काय नवीनच. चकल्या म्हणजे कशा काय? तळून काढायचे. काय डोक्यात आलं काय? गाईज तुमच्या आजीला काहीतरी आठवलंय. बटाट्याच्या चकल्या म्हणजे मला तरी माहिती आहे उकडलेल्या बटाट्याच्या चकल्या वगैरे काय होत नाही. तर ते हिरवं बटाटा असतं तेच वगैरे नाही का आपण किसून वगैरे ते काढतो ते वेगळं आहे. पण हे नवीनच काहीतरी बघू काय बनवते. फक्त आता तुम्हाला दाखवायचं आहे. मी शूट घ्यायला आहे तुम्ही बघायला आहे.
2-3 दिवस झाले इथं एक पपई होते आपल्या इथं. तर आपण एक खाल्ली होती, एक राहिली होती आणि आता बघा ती खाल्ली तर दुसरी बघा लगेच आली बघा. हे बघू शकता बारीकच आहे पण हे बघा इकडनं ऑरेंज झाली तो साईडने. आता भरपूर आहे, एक एक पिकं जाईल. तर आपण काय करूया का पपईची नाही का तुटी फुटीच बनवू. काय करायचं आहे? फोटो काढायचा काय? इथं खुर्ची आणली अशी हिरेची अवघड चांगलं भारी नाही. तुम्हाला फोटो काढायचा का? म्हातारी बोला ना. तुमच्या दोघांचा काढायचा काय? हा खुर्चीवर बसून. आता 5-7 मिरच्या घेतल्यात, 1 चमचभर मीठ घेतले आणि अद्रक घेतले 2-4 तुकडे, चिमूटभर जिरे घेतलेत, लसूण घेतला. आता एवढं वाटायचं. वाटू राहिले आता. पाणी नाही घालतं वाटायचं का? हां घेते. वाटाणे पण वाटून घेतले, असं बारीक कोणी वाटले, सगळं मसाला घालून शिन. आता हे बटाटे 4 बटाटे सोलून घेतले. तर आता या पातेल्यामध्ये दाबायचे त्याला. हे बघा असे बारीक करायचे. किवाळी हो, हे का बटाटे मी शेरनं बारीक करून घेतले. तर असे रगडू घेतले, तर बारीक मऊ केलेत. आता असेच मऊ करीत जायचे. आता हे वाटलेलं वाटण का त्याच्यात टाकून घ्यायचं, मिक्स करायचं, मग सगळा जीव एक होतो. आता ही लाल कस्तुरी मिरची आहे, ही पण थोडी टाकून घ्यायची. आता चिली फेसेड पण टाकून घेऊ. आता हे उरसा खाता सोडा आहे, खाता सोडा नाही तर माणसाला सोडा आहे. आता हे खाता सोडा पण टाकून घेऊ. आता थोडीशी हळद टाकून घेऊ. आता हे ओवा का कुस करून टाकायचा, असा बारीक करायचा जरशी, मग वास येतो, खमंग लागत येतं. पंचा याला टाकायचं झालं तर वाटायचा नाही, असाच कुस्करी जायचा हातोर आणि ते टाकी जायचा. काय वडापाव बनायचे? काय बनायचंय पण सांग ना काय बनायचंय. हा सांगतच नाही काय बना ते तर सांग. बरं. आता हे बारीक वावा करून कुस करून घेतलाय, हे पण टाकून घ्यायचा. आता याचा जीव मिळून घेते. पिठा हाताने मळावं लागते, तसं थोडी करते मला. आता हे 2 चमच तांदळाचे पिठे हे पण टाकून घेते. आता हे मकाचं 2 चमच पिठे हे पण टाकून घेते. कॉर्नफ्लॉवर म्हण बरं. कॉर्नफ्लॉवर म्हण. कोमफार कॉर्नफ्लॉवर. कोमफावर कॉर्नफ्लॉवर. कोमफार काय ना ना. हा रामकृष्ण हरी. मकाचं पीठ म्हणायचं भाऊ. बरं म्हण माकाचं पीठ. आता हे मकाचं पीठ हे 2 चमच हे पण टाकून घेते. आता मळू घेते. मीठ टाकलं का? हा काय? वाटणात नाही टाकलं का परत टाकायचं का? नको मग खारट होईल. आता पाणी टाकायचं तसं मिळायचं का? मग पाणी टाकलं मिळायचं. पाणी घालायचं होय. त्याला टाकावं लागेल. तेल टाकायचं का? गाईज बघू शकता हे बघा असं. आता हे बघा असं एकत्र सगळं मिळू घ्यायचं, मग मऊ होतं पीठ आणि लाटायला सोपं जातं. गरज नाही वाटतंय. झालं तर मिळालं ते. लसूण टाकावं लागेल. मग तेल टाकलं होईन तेवढं झालं. काय बनायचं ते सांग ना. पण काय बनायचं ते तर सांग. गाय बनायचं काय बनायचं ते तर सांग आम्हाला. काही सांगणच ना नाही. बिस्किट बनायचे. बिस्किट हा बटाट्याचे. तर हे काय नवीनच ना. बिस्किट आहे म्हणते हो. बिस्किट बनायचे म्हणते काय ते? बटाट्याचे. त्याला माहिती आहे आपल्याला. कुठून येते शिकवणी? पनवेलला शिकली. पनवेलला. पनवेलला
पण लगेच ती शिकाय गाईज बघू शकता आता बघा तुमच्या आजी तेल पण टाकलंय बघा. काय काय बनवून राहिली काय माहिती आज. सांगत नाही. तुम्हाला असं वाटत असेल का मी नाही केलं सांगतो म्हणजे रेसिपी बनवते. काही रेसिपी मी तिला युट्यूबला वगैरे असं दाखवत असतो का असे बनवले वगैरे. ही रेसिपी मी नाही सांगितली तिला म्हणजे काही रेसिपी सांगतच नाही तसं बी आणि ती पण मला सांगत नाही. मग हे असं जोपर्यंत होत नाही तोपर्यंत कळत नाही काय चाललंय घरात. आता मलाच काय येतात तुम्हाला सांगा मला सांगा नाही काय बनवते. आता जेव्हा तळीन का तेव्हा सांगेन. बरं बाबा बघत होतो वाटा मी आता. गॅस बघू शकता बघा आता बनवून राहिली. काय बनवते काय माहीत पण. वडापाव बनवते काय. हाच ते म्हणलं वडापाव नाही काहीतरी दुसरंच आहे. तर कसं मळू घेतलं की बाळी हो कसा गुंडा बनला याच्यामध्ये. ह्या पातेल्यात मळता नाही येत तरी मी मळीते बघा कशी मळीते. मग मोठं आहे ना मग हे भांड्यात मळून नाही पितळाच्या. बघा ते काठी होतंय काहीतरी आज असंच आहे काहीतरी डोकं वाटतंय मग होतंय म्हणलं. आता सगळं झालंय आता बनायचं राहिलंय दिसतं. मग बनल्यावर तुम्हाला दिसन काय येते. आता का मळून सगळं झालंय उशी यावतचा शिर फुगन असं चोपून ठेवलं 1-2 मिनिटं आणि मग तवर मग हात ते धुते आणि मग करून घेते. मग तेल टाकायला ठेवते नंतर काय करायचं. आणि नंतर तळून घेते ना मग. नंतर मग पुढं काय करायचं. पुढे त्याचं नावच नाही येत मला. म्हणजे असं पण त्याचं नाव नाही माहिती. वा फक्त डोक्यात आलं तेवढंच. नावं नाही गावं नाही काहीच नाही. मी काय सांगू यांना काय बनलं हे. मी काय सांगू नाव. तू काय ते मनाला येईल ती सांग. मी काय सांगू आता तू काय बनणार आहे मलाच नाही माहिती. मी काय नाव सांगू. चकल्या बनणार आहे चकल्या. चकल्या म्हणती बिस्किट म्हणती. येत नाही मला आली की बाई नाव. आता ह्या बघा असा उंडा करते. असा उंडा करायचा. तर डिझाईन काढून ओके चाललंय काहीतरी. बिस्किटच आहेत काय ना मग. बोलता नाही येत रे मला फक्त सगळं येत बोलता नाही. कस का बोलतात नाही एवढं तर टाटा बोलत ती. गाईज बघू शकतो डिझाईन काढून बनवून राहिले. आज तर तुम्हाला पटलं असेल ना की हे सगळं मनाने करून राहिले. बघा तुमच्यासमोर प्रूफ आहे डायरेक्ट. काही यातलं काही मी तुम्हाला महत्वाचं सांग की काही सांगतो शिकत याच्यावर मला थांबवून घेतलंय घरी कुठं जाऊन देत नाही. हे बघू शकता काढली डिझाईन. डोक्यात ह्या वयात सुद्धा तिच्या डिझाईन आहे त्यात काय नाही काय काढायचंय. बघा ना बाई किती सुगरण आहे. काय झालं बिस्किटच करून राहिले राव. बिस्किट हे बघा कसं छापून बिपून. त्याला काय डोळा काढा काय हा बिस्किट डोळा पाडा रे. हा डोळा बिळा पाडून ये. तुमची मजा आहे राव नाना ताई. नाही हे काय बांधलं डोक्याला. काय लावून आता तुमची मजा आहे खायची. नाही लय मजा ताजं झालं मी. हो बघा ना आता ताजच नाही तर काय काही पण येते. हा आज काय सांगितलं बरं तुम्हाला. कुठं काय सांगितलंय आपल्याला काय सांगा. काही सांगितलं बिंगलं तर म्हणते तुम्हाला कळत नाही ना. तिला कळलं तेच ना जाणून देतो या डोक्याने बा. आम्ही काही नाही आमचं फक्त मोबाईल बिंगायचं काम करू आम्ही. 12 पास आहे फड्डूस. फड्डूस म्हातारे. नाही आज कशी बोलले मग. चांगली बोलली. हा मग कसं म्हणतो अशी बोलत तशी बोलत. कुठं मी काय म्हणतो तुला आता काय म्हणलो मी नाना मी. हेव्हा काय कसं बनवून ठेवलं की बाई एक खट्याने आता तळायचं नुसतं. आता गरम करायला तू याला सोडी ते सोडू का मापातच टाकी ते. गाईज बघू शकताय बघा किती भारी बनवलंय तिनं. हं? बिस्किट खायला लय भारी लागेल मला असं वाटतंय. टिक्की टाईप आहे टिक्की. टिक्कीच आहे. तळायचं म्हणलं टिक्कीच होईनी. आलू टिक्की. की बाई काय असं सोडून द्यायची.
हा बघा शेजवा टाकायची आणि चांगली लाल जरच भाजायची. गाईज बघू शकता किती लाल लाल झाले एकदम मस्त तळे येतं कमी तेलावरती. आता याला नाव काय द्यायचं मला तर काही कळणार ना. आलू टिक्कीच म्हणू शकतोय आपण याला, दुसरं काय. ते सकाळच्या पारी नाश्त्याला खायचं करून सोपं आणि साधं विकत नाही घेऊ चरण आणू चरण आपलं घरची घरीच करीत जायचं खात जायचं. चहा नाही प्यायचं आपलं हेच खायचं. गाईज रेसिपी भारी सांगितलं पण ना मस्त आहे खरंच कुरकुरीत होईनी. खाऊ कधी ना मला एखादं. लई जाळायचे नाही लई खूप काळपाट नाही होऊन द्यायचे असे मध्यमच तळायचे. होऊ शकतं गाईज लय भारी बनवलंय खरं बरं का. चांगले झाले का म्हातारं माणूस आहे जरी हुकलं चुकलं तर सपाटून घ्या. एवढं भारी बनी ती म्हातारा माणूस म्हणते. गाईज एवढं भारी बनवलं नाही ना खरंच जबरदस्त आहे. मला असं वाटतं सॉस बीसमध्ये आपण सॉस पण ट्राय करू. एवढं भारी लागतं नाही. लहान लेकरात लय आवडीन खाते ट्राय कुरकुरीत झालं. लहान लेकराला करून घाली जा घरी तुम्ही खाजा. आपण जर केलं तरच आपल्याला खायला भेटेल नाही जर केलं तर कसं काय भेटेल आपल्याला खायला. मग घरची घरीच करी जा खाजा. सोबत खालतो ना का टमाटो श्वास घेऊ पुढे बाहेर लागेल अजून. नानाला दाखवू. नाना काय करते का काय करतात. बे काढे लिंबाच्या तुम्ही नुसते लिंबाचे वाळून लिंबाचे तर हे करायला बी हे खा. नको म्हणलं. हा खा ना चांगलं आहे. नाही नाही त्याला काय झाले गाईच फायनल सगळे काढले ते ना मस्त झाले. हा नाहीच म्हणलाच करायचंच नाही. कोण नाही म्हणलं. तू काय म्हणलं मी. करायचंच नाही आज व्हिडिओ. बळ केलं बळ. तू काही हे करते कुठून काही आणते डोक्यात काढ केला ना मग आता. मग आता काय करावं करावंच लागत. मग ते वाट बघत आता आधी काय करते आम्हाला उपाशी खाते. नाही नाही केलं ना मग गायचं आता बघू आपण खाऊन हे बघा. दाखिला का तिथं दाखवलं ना कवा आत्ता. श्वास सोबत लय लागतं का. ती काय खाते नाही खात. काय रेसिपी कशी झाली नक्की कमेंट करून सांगा बरं का. आणि जर लहान लेकरांनी जर हट्ट केला ना तर असं घरच्या घरी बटाटे वगैरे सगळं असतं तर नक्की असं बनवून त्यांना खाऊ घाला. भारी आहे म्हणजे जास्त काय याचं काय बाहेरचं आपण काही घातलंच नाही सगळं घरातलंच आहे. भारी लागतंय खायला. गायचा एक विषय झाला आहे की मी डेली नाही का आपल्या ह्या चॅनलवरती ब्लॉग टाकतो पण आजीचं जे चॅनल आहे ना नील मराठी व्ही ब्लॉग तर त्याच्यावरती नाही का रेसिपी आपल्या पहिल्यांदा डेली पडायच्या पण आता पडत नाहीत ब्लॉगमुळे कारण ब्लॉग शूट वगैरे होतो आणि मग रेसिपी निघत नाही. मी कधी बाहेर वगैरे जातो. मला असं वाटतं उद्यापासून नाही का डेली ते काम करायला पाहिजे की दोन्ही चॅनलला व्हिडिओ पाडायला पाहिजे. रेसिपी चॅनल नाही का कमेंटवर राहिलं की दादा तुमचे आता मी व्हिडिओ पडत नाहीत आम्ही डेली वाट बघतो होतो पण तुमचे रेसिपीच्या व्हिडिओज पडत नाहीत. तर मला असं वाटतं की नाही का डेली व्हिडिओ पडायला पाहिजे. आणि आपल्याकडे मटेरियल नाही राहिलं खरं सांगतो काहीच नाही बनवायला. तर मी काय करतो आता टाईम आहे तर तेच गावाला जातो मटेरियल वगैरे घेऊन येतो. तर उद्यापासून आपलं डेली व्हिडिओ पडेल कारण त्याची मी काळजी घेतो. तर करायचं आहे ना कोणतं काम तर 100% करायला पाहिजे. तर मी नक्कीच करीन आता उद्यापासून तुम्हाला शब्द देतो. गाईज बघू शकता तुम्ही रेसिपी वगैरे बनवली आजीने आणि लगेच कुठं आली बघा. हे बघा अय बाई तर दम घेत जा ना. आता
कशाचं दम कवा तरी मलाच करायचं काम तुम्ही तरी इतके हिंडतात. काय नाही हिंडत बाई मी, उद्या करीन वाटलं. म्हणजे हाय. काय करती? ऐक ना, मी येऊ का तीच घाल जाऊन मग सामान आणतो. हा? सामान येतो का काय सामानात रेसिपीला? मग आता उद्या बाजार नाही का? बाकीचं नाही ना, जे पिस्ता लागत ते नाही. कायच्या पिशा पिस्ता इथं नाही भेटायचं. इथं नाही भेटणार. येऊ जाऊन घेऊन मग. जा हां जाय मग. येतो घेऊन मग. आजी तिकडे काम करू राहिली, नाना बसले, नानाचं पोट दुखत आहे अजून. काय आणायचं नाना तुम्हाला? कुठं जायचं? तेच गावला. काय आता? रेसिपीचं सामान आणतो ना, सामानच नाही. त्या यूट्यूबच्या चॅनलवर कमेंट येऊ राहिलं होता की तुम्ही व्हिडिओ टाकत नाही तर. कोथमीर मिळून तिथं पण कोथमीर इथे भेटत होते. बाकीचं सामान आणतो ना उरलेलं. काय आणू तुम्हाला? काय आणायचं का? मला काय नाही, काय नाही आणायचं. जाऊ मग. लवकर घ्यायच्या एकाच जागेवर सगळं सामान घ्यायचं होतं. डायरेक्ट नाही का मॉलमध्ये आलो तर इथून पूर्णपणे घेतो आहे सगळं. घ्यायचे एक दाना सोप घेतली आहे नानासाठी. पोट दुखतं, हे खाल्लं तरी थोडं बरं वाटतं. काही फेसवॉश पण घेतला आहे तुम्ही, भरपूर सगळं घेतलं आहे आता. तर त्याला बिल करू. आणि गाजर पण लागेल त्याला, गाजर वगैरे घेऊ. घेतात 10-20 किती रुपयाचं घ्यायचं? ठिकाण किती दिवस टिकत ते? काय होतं 2-4 दिवस काय तुम्हाला 10चा द्या. वीजचा घे थोडा जास्त लागेल. बरं वीजचा द्या. 1-2 दिवसात. भोपळा केवढा घेऊ? काय 1 किलो ना 50 किलो चांगले गोडे नाही, राहू दे. काही आम्हाला सगळ्यात जवळची सिटी म्हणजे नाही का तिसगाव. काही पण जरी काम असलं ना आम्ही तिसगावला जातो आणि जवळ आहे. आणि आम्ही नाही का कधी पण जातात नाही का 2 रोड येतात. जातात नाही का आम्ही शिरापूरवरतून जातो. म्हणजे कसं आहे ना, देवऱ्याकडून पण येतं जाता, पण आम्ही शिरापूरवरून घ्यायचे जातो का 6 किलोमीटर पडतं आणि देवऱ्यावरून 13 किलोमीटर. आणि हा रोड एकदम भारी बघू शकताय तुम्ही. तर गाईचं आणलंय सगळं. हो आजी बसले चहा पेत, नाना बघत येत वाट कवा चहा आहे. गाईचं आपण काय करूया, पुदिना थोडा लावून टाकू, बघू उगतोय का नाही. जर उगला ना तर कंटिन्यू घरी होईल. लावून बघू. इथं कंटिन्यू पाणी असतं, इथं देऊ थोडं लावून. लावला आता इथं थोडा सुकलेला आहे तर त्याला पाणी टाकू, म्हणजे कसं चांगलं उगन तो. मला जण म्हणले होते की ती कांदे वगैरे असते ना ती उगती. आज ट्राय करून बघू. तुम्हाला उद्या परवा दिवशी दाखवतो मी तसं. ते जर हिरवा झाला ना तर मग समजून जायचं की येतोय बाबा. नाही का आजी काय का औषधी वनस्पती दाखवू राहिली बघा. ही पांढरी जी गुंजे याच्या अंगावरून ज्याचं जात असं पांढरं जर असलं आणि ही गुंडाचा पाला अगं गुंज फोडून उकळून कडा करून पेलं का त्याचं लगेच नापाट होतो. बरं का, म्हणजे औषधी वनस्पती आहे कोणचं? रानची वनस्पती ही. काय करायचंय? दूध तापायचं म्हणलं तापून ठेवते का? अजून तापून नाही ठेवलं? नाही. गाई दूध तापून ठेवायचंय उद्याच्याला रेसिपीला. मी घेत धरते हातात. हो तू ब्लॉग काढते? मी काढते. जमंग का तुला? हा. बघ बर का. हा धर. तू कॅमेरा धर नाही असं खाली धर. जेवल्या का आली की बाडी हो का अजून नाही झाले जेवण? अजून जेवण नाही झाले का तुमचे? आमचे झाले बी जेवण. आता झोपायच्या तयारी आमची आली की. गाईज तुमच्या आजी ब्लॉग काढून राहिले आज बघा. असं मोबाईल तर थोडंवर तर असं धरायचं असं. बोला आता बोल. झाला की स्वयंपाक पाणी का नाही अजून? अजून चहा पाणीच नाही झाली तर स्वयंपाक कशाचा? त्याच्यात नको तू याच्यात होते हळू.
बनले. बरं बरं. गाईज आता उद्या नाही का मस्त एक रेसिपी बनवणार आहे आजी आपली. गाजरापासून नाही का गुलाबजामुन ते बनवून दाखवणार आहे. गाजराचे गुलाबजामू आणि ते रबडीमध्ये उद्या नवीन रेसिपी आणि ब्लॉग पण मस्त शूट करू आपण उद्या. बाजाराला नाही मग उद्या सगळे बाजार आहे तर बाजाराचा ब्लॉग घेतो उद्या. आजी कसं भाजीपाला वगैरे घेते तुम्हाला दाखवतो. काय ना गाईज गावामध्ये नाही का हनुमान दादाचा सप्ताह चालू आहे. तर जे बॅकग्राऊंडला साऊंड देतो ना त्याच्यामुळे रेसिपी वगैरे शूट व्यवस्थित करता येत नाही. तर ब्लॉगचं आपलं जमतंय सगळं व्यवस्थित. पण रेसिपीमध्ये बॅकग्राऊंडला जर व्हाईस वगैरे आलं ना तर मग ते थोडा असं इरिटेट झाल्यासारखं होतं पब्लिकला बघताना. तर त्याच्यामुळे ब्लॉग आपला डेली करतोय. आणि उद्यापासून मी नाही का तुम्हाला शब्द दिला आहे की भरपूर जणांचे कमेंट बघितलं मी आज की तो नाही का म्हणजे मी व्यवस्थित व्हिडिओ नाही टाकेत डेली कारण ते वाट बघताय आणि मी व्हिडिओ टाकत नाही रेसिपीचे. तर उद्यापासून रेसिपी बनवली का व्हिडिओ लगेच सोडत जाईन एडिट करून. थोडं त्रास होईल पण कसे सगळेजण मग कसे एवढे आशा लावून बसलेले असतील तर त्यांच्या आशा नको मॉडेल मला असं वाटतं. उद्यापासून मी रेसिपीचे डेली व्हिडिओ टाकेन आणि ब्लॉग तर आपला चालूच आहे. तर आजचा ब्लॉग कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा आणि उद्याचा ब्लॉग बघायला मिस नका करून. जर नवीन कोणी असेल आपल्या आधी जाऊन सबस्क्राईब नसेल केलं तर पटकन जाऊन सबस्क्राईब करा. तुमच्या एक हक्काची एक फॅमिली आहे. जर मनापासून सपोर्ट करा आणि करता येतो मी तेवढं पण भरपूर आहे. कोणी नवीन असेल अजून आपल्या गाडीवर सबस्क्राईब नसेल केलं तर पटकन जाऊन सबस्क्राईब करा आणि असंच सपोर्ट राहू द्या, असंच प्रेम राहू द्या. भेटू उद्या लवकरच. तोपर्यंत सर्वांना गुड नाईट, टेक केअर, बाय बाय.